हिवरगाव पावसा येथील प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खंडोबा देवगड देवस्थानचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात ब वर्ग दर्जामध्ये समावेश करण्यासाठी आपण शासन स्तरावर प्रयत्न करू, तसेच या देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध राहू असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला। तालुक्यातल्या प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिवरगाव पावसा येथील देवगड खंडोबा महाराज यात्रा उत्सव विविध धार्मिक उपक्रमांनी साजरा होत आहे। त्यानिमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवाचे आणि अश्व प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झाले। यावेळी ते बोलत होते। यावेळी देवगड देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आमदार अमोल खताळ यांचा सत्कार करण्यात आला आणि संगमनेरचे लोकप्रतिनिधी या नात्यानं प्रथमच खताळ यांच्या शुभ हस्ते खंडोबा महाराज मल्हार मार्तंड यांचा अभिषेक करून महाआरती करण्यात आली। याचबरोबर येळकोट येळकोट जय मल्हार बोल सदानंदाचा येळकोट असा जय जयकार करत तळी देखील भरण्यात आली। आमदार खताळ म्हणाले की देवगड खंडोबा देवस्थानचा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून क वर्ग दर्जामध्ये समावेश करण्यात आला आहे। येथून पुढील काळात या देवस्थानचा पर्यटन विकासामध्ये समावेश करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करून तसेच या देवस्थानच्या विकासासाठी इथून पुढे जी काही मदत लागेल ती मदत करण्यास कटिबद्ध राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। श्री क्षेत्र देवगड खंडोबा देवस्थानच्या वतीने आज देवस्थानचे मोठ्या भाऊ बडे असतील, काशीनाथ पावसे, गणेश दवंगे, अशोकराव कानोडे, सोमनाथ दवंगे, उपाध्यक्ष आपले सोमनाथ भालेराव, उत्तम जाधव, केशव दवंगे, दिगंबर पावसे, प्रकाश पावसे, गणपत पावसे, चंद्रकांत भालेराव, सुभाष गडाख सरपंच, सुंदरबाई दवंगे उपसरपंच, गणेश भाऊ शिंदे, तसेच आजच्या आरतीचे मानकरी सुरज पावसे व अक्षताताई पावसे, उपस्थित सर्व असलेले भाविक, सर्वप्रथम तर मी देवस्थानच्या वतीने आपल्या सर्व भाविक भक्तांचं श्री क्षेत्र देवगड येथे स्वागत करतो, आपल्या सर्वांचा आभार मानतो। आज प्रति जेजुरी म्हणून समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र देवगड खंडोबा देवस्थानची यात्रा उत्सव, या यात्रा उत्सवाला मागील काही वर्षापासून मी दरवर्षी तसा येत असतो दर्शनाला, मागील काही वर्षापासून आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील यांच्या माध्यमातून यावेळी महाआरती झाली होती। साहेबांना घेण्याची इच्छा होती, परंतु बैठका जास्त असल्यामुळे मी काल दिल्लीत होतो। साहेबांनी मला सांगितलं आणि मला शक्य होईल नाही होईल, परंतु तुला तर जावं लागेल। साहेबांना म्हटलं साहेब माझ्या मतदारसंघातील आणि या वर्षीची मी आमदार झाल्यानंतरची पहिलीच यात्रा असल्यामुळे निश्चित मी या यात्रेसाठी उपस्थित राहणार आहे। ज्या पद्धतीने यापूर्वी आपल्या पालकमंत्री विखे पाटील साहेबांनी देवस्थानाला क वर्ग दर्जा दिला आणि आता आपल्या काशीनाथ भाऊ यांनी सांगितलंय येणाऱ्या कालावधीमध्ये आम्हाला ब वर्ग मंदिरासाठी त्याच्या संदर्भात प्रस्ताव दाखल करा, जी काही शासन दरबारी पाठपुरावा करावा लागेल त्यासाठी मी आपल्या बरोबर राहील। यापूर्वी सुद्धा आपण आता काल एक मला वाटतं काशीनाथ भाऊ आणि गणेश आणि केशवनी सांगितलं होतं काही एमएससीपीडीपीचा मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम असतो, तर आपण पालकमंत्री महोदयाच्या माध्यमातून ती सुद्धा दिली आहे। रस्त्याचा सुद्धा राष्ट्रीय महामार्ग 7 ते निमगाव पिंपरी रस्ता 7.5 कोटीचा तो सुद्धा चालू आहे। ते ढगाळ रस्ता मजबूतीकरणासाठी 2 कोटी दिले, तसे उंबर वस्ती रस्त्यासाठी सुद्धा आपला जो प्रस्तावित पुला संदर्भातला विषय आहे त्यासाठी सुद्धा 8 कोटी रुपयाचा निधी आपल्याकडे उपलब्ध आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने खंडोबा देवस्थानचा या पुढील कालावधीमध्ये विकास होणं अपेक्षित आहे, तो निश्चित माझ्या कार्यक्रमामध्ये आपल्याकडे पर्यटन मंत्री सुद्धा जे आहेत, पर्यटन मंत्र्यांची सुद्धा मी यापूर्वी भेटतोय। आपल्या मतदारसंघातील धार्मिक स्थळांना पर्यटनाच्या माध्यमातून कशा पद्धतीने निधी देता येईल त्यासाठी सुद्धा आपला प्रयत्न आहे। आपल्या देवस्थानच्या वतीने सालाबादाप्रमाणे दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये यात्रा उत्सवाचे कार्यक्रम आयोजित केले जातात। त्यासाठी आपल्या ट्रस्टचे सुद्धा मी खूप अभिनंदन करेन। ज्या पद्धतीने त्यांनी दर रविवारी आरतीचा कार्यक्रम घेतला जातो, आजूबाजूच्या आपल्या ग्रामस्थांना त्या आरतीचा मान दिला जातो। यात्रेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आज लाखो भाविक आपल्या इथे दर्शनाला येत असतात, त्यांचं सुद्धा योग्य नियोजन यामध्ये केलं जातं। येणाऱ्या कालावधीमध्ये जसं आता आपण मागील कालावधीत 9 लाख रुपये सुशोभीकरणासाठी दिले होते, जिल्हा परिषद 15 वित्त आयोग 5 लाख रुपये
ब्लॉकसाठी दिलेला आहे। त्यामुळे विकासाच्या बाबतीत माझं तर म्हणणं राहील की अजिबात तुम्ही काळजी करू नका। तुम्ही या मायबाप जनतेने जो विश्वास माझ्यावरती टाकलाय, आमदार राधाकृष्ण विखे पाटलांवर टाकलाय, उपमुख्यमंत्री आमदार एकनाथराव शिंदेवर टाकलाय, त्यामुळे येणाऱ्या भविष्यातील काळामध्ये मंदिरच नाही तर सर्व बाबतीत गावाच्या विकासासाठी तुमच्या पाठीशी उभा आहे। परंतु त्यावेळेस माझ्याकडून सुद्धा आपल्या सगळ्यांकडून माफक अपेक्षा राहील का आपल्याला ज्या पद्धतीने मंदिराचा विकास करताना, आजूबाजूच्या परिसराचा विकास करताना पर्यटनाला प्रयत्न केला पाहिजे। बाहेरून येणारे लोक आज यात्रेनिमित्त लोकांना दरवर्षी सुद्धा गर्दी राहते, परंतु आपल्याला इथं हा भक्तांचा म्हणा हा सारखा वाढत राहिला पाहिजे। यापूर्वी कधी आमदार ऐकायला भेटलेला नाहीये, त्यामुळे आमदार म्हणून तुमचा मुलगा, तुमचा भाऊ, तुमचा नातू म्हणून तुमच्यामध्ये आलो असतो। त्यामुळे अजिबात तुम्ही काळजी करू नका। तुमच्या सर्व ट्रकचं पुन्हा मी खूप खूप अभिनंदन करत येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। श्री क्षेत्र खंडोबा देवगड देवस्थानच्या पावनभूमीमध्ये माघ पौर्णिमेनिमित्त 11 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी या कालावधीमध्ये महायात्रा संपन्न होत आहे। गोलम काठी जेजुरीच्या शिकरी लागते, ती काठी 16 तारखेला देवगडच्या भूमीमध्ये येत असून त्या काठीच्या सांगता समारंभाने यात्रेची सांगता होणार आहे। यात्रेनिमित्त ज्या काही लोकप्रतिनिधींचं सहकार्य या ठिकाणी लाभलं, भाविकांचं सहकार्य लाभलं, विविध दुकानदारांचं सहकार्य लाभलं, त्याचबरोबर जी मंदिराची सजावट, साऊंड सिस्टीम आणि पाण्याचे टँकर ज्या संघांनी पुरवली त्या सर्वांचं, विश्वस्त मंडळाचं, त्याचबरोबर यात्रा कमिटीचं आणि संत एकनाथ महाराज यांनी जे अश्वप्रदर्शन भरवलं त्या अश्वप्रदर्शनामध्ये प्रथम तृतीय क्रमांकाची बक्षिसं दिली। त्याचबरोबर हंगामाच्या निमित्तानं सुद्धा आलेल्या पैलवानांना ट्रॉफी देऊन योग्य तो सन्मान त्यांचा महाराजांच्या वतीनं करण्यात येत आहे। त्याबद्दल महाराजांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन देवस्थानच्या वतीने सर्व भाविकांच्या वतीने करण्यात येत आहे। त्याचबरोबर यात्रेचं मुख्य आकर्षण होतं ते म्हणजे अश्वप्रदर्शन, पशुपक्षी प्रदर्शन आणि कृषी महोत्सव। अश्वप्रदर्शनासाठी खूप मोठ्या प्रमाणात अश्वपालकांनी सहभाग नोंदविला, त्याचबरोबर पशुपक्षी पालकांनी सुद्धा सहभाग नोंदविला आणि तालुक्याचे आमदार आदरणीय अमोलदादा खताळ यांच्या शुभ हस्ते, कृषी यांच्या शुभ हस्ते अश्वपालकांना बक्षिसं देण्यात आली। त्याचबरोबर कृषी महोत्सवाला सुद्धा भाविकांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला। विविध प्रकारचे स्टॉल त्यामध्ये सहभागी झाले आणि सुद्धा नंबर काढले जाणार आहेत आणि त्यांचाही बक्षीस देऊन योग्य तो सत्कार करण्यात येणार आहे। अशा प्रकारे विविध कार्यक्रमांनी यात्रा संपन्न होत आहे। यावेळी भाजपचे उपाध्यक्ष अशोक कानवडे, सरपंच सुभाष गडाख, उपसरपंच सुजाता दबंगे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणपत पावसे, उपाध्यक्ष पांडुरंग गडाख, सचिव मोठ्याभाऊ बडे, खजिनदार चंद्रशेखर गडाख, माजी भाजप तालुकाध्यक्ष तसेच देवस्थानचे विश्वस्त काशीनाथ पावसे, उत्तम जाधव, गोरक्षनाथ पावसे, यादव पावसे, सुरेश पावसे, कामगार पोलीस पाटील मथाजी पावसे, भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष गणेश दबंगे, केशव दबंगे, शिवसेना अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोमनाथ भालेराव, सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे, दादासाहेब गडाख, सोमनाथ दबंगे, मच्छिंद्र गडाख, प्रकाश पावसे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, हिवरगाव पावसा ग्रामस्थ आणि उत्सव कमिटी पदाधिकारी उपस्थित होते। या उत्सवानिमित्त अश्वप्रदर्शन स्पर्धेमध्ये विजेत्या अश्व स्पर्धकांना खताळांच्या हस्ते रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी देवस्थानच्या ठिकाणी भरवण्यात आलेल्या कृषी महोत्सवातील शेतकऱ्यांच्या स्टॉल्सला देखील खताळ यांनी भेटी दिल्या। देवस्थान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे हे संगमनेर।